आजच्या काळामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल जितका चांगला आहे तितकाच आपल्यासाठी वाईट आहे. मोबाईल ही जशी काळाची गरज आहे तसेच मोबाईल हे एक व्यसन आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे काय होऊ शकते याची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आहे. राहुल, नचिकेत, सचिन खूप खुश होते. कारणही तसंच होतं. ते तिघे चांगल्या मार्कांनी 10वी पास झाले होते. ठरल्याप्रमाणे त्या तिघांना आता मोबाईल मिळणार होता. तिघांनी चर्चा करून कोणता मोबाईल घ्यायचा हे ठरवलं. सचिनला साधाच मोबाईल हवा होता. राहुलला सोशल मीडियावर अकाउंट उघडायचं होतं. खूप ग्रुपमध्ये राहायचं होतं म्हणून त्याला भरपूर इंटरनल मेमरी असलेला मोबाईल हवा होता. तर नचिकेतला गेम्स खेळण्यासाठी मोठ्या स्क्रीनचा जास्त मेमरीवाला फोन हवा होता. ते तिघेही मुंबईचे होते आणि एकाच वर्गात शिकत होते. सचिनचे आई वडील दोघेही कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होते, पण त्याच्या आईचे सचिनवर व्यवस्थित लक्ष होते. शाळा, अभ्यास, मित्र यावर बारीक लक्ष होते. सचिनचा अभ्यास अनेक वर्ष तीच घेत होती. ऑफिसमधून घरी आल्यावर ती स्वतः मोबाईल बंद ठेवून सचिन आणि त्याच्या बहिणीशी गप्पा मारायची, खेळ खेळायची. अर्थात या सगळ्यामुळे घरात सुसंवाद असायचा. त्यामुळे सचिनला मोबाईलचे फारसे वेड नव्हते. खरं तर राहुलचे आई वडील त्याच कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होते, पण राहुलच्या आईचे मुलांपेक्षा आपल्या करिअरकडे जास्त लक्ष होते. त्यामुळे मुलांशी गप्पा चर्चा करण्यापेक्षा ऑफिसमधील कामात तिचे जास्त लक्ष होते. त्यामुळे साहजिकच राहुलचा कल मोबाईलकडे वळला. करिअरला प्राधान्य देणाऱ्या त्याच्या आईने दुसरे मूल नको असा निर्णय घेतला होता. नचिकेतची परिस्थिती थोडी वेगळी होती. वडील व्यावसायिक, आई फार शिकलेली नव्हती. त्यामुळे नचिकेतला फारसा कोणाचाच धाक नव्हता. त्यामुळे तो मोबाईलवर तासनतास गेम खेळायचा. राहुल, नचिकेत आणि सचिन तिघेही खूप चांगले मित्र होते. तिघेही हुशार सुद्धा होते. पण हल्ली राहुल आणि नचिकेतचे अभ्यासापेक्षा गेम्स, ग्रुप्स चॅटिंग हेच वाढले होते. सचिनने मात्र स्वतःला अर्ध्या तासाची मर्यादा घातली होती. तो एकदा त्या दोघांना म्हणालाच, यार राहुल, नचिकेत, तुम्ही दोघे त्या मोबाईलच्या आहारी जाऊ नका. राहुल, तू सोशल मीडियावर कोणाशीही चॅटिंग करतोस, तुझी सगळी माहिती सांगतोस, एक दिवस अडचणीत येशील बरं. नाही रे सचिन, आपण काय आता लहान आहोत का? आपल्याला कळतं समोरचा खरा आहे की खोटा, राहुल म्हणाला. नची, तू पण गेम खेळणं कमी कर आता. परीक्षा जवळ आली आहे. सारखं गेम्स आणि त्याचबरोबर स्टेटस स्टोरी सारखं अपडेट करू नको. कधीतरी त्रास होईल तुला त्याचा. ए सचिन, मला कळतं. अरे माझं स्टेटस बघणारे नेहमी 250 पेक्षा जास्त लोक असतात, नचिकेत बोलला. नचिकेत आणि राहुलला सचिनचा खूप राग आला. त्याच दिवशी राहुलने नचिकेतला मेसेज करून सांगितले की आता आपण सचिनशी जास्त मैत्री ठेवायची नाही. सचिनच्याही हे हळूहळू लक्षात यायला लागले होते. 11वीची फायनल परीक्षाही जवळ येत होती. तो त्याच्या अभ्यासाला लागला. या दोघांना आता बोलणारं कोणीच नसल्याने त्यांचं मोबाईलचं व्यसन वाढायला लागलं होतं. परीक्षा झाली. 12वीचे क्लास सुरू झाले. क्लासमध्येही राहुल आणि नचिकेत मोबाईलमध्येच गुंग असायचे. त्यासाठी त्यांना बराच वेळ क्लासच्याही बाहेर काढलं होतं. पण त्या दोघांमध्ये मात्र तीळ मात्रही फरक पडला नव्हता. त्या दोघांच्याही आई वडिलांना याबाबत फारशी काळजी वाटली नाही. एक दिवस राहुलला एका अननोन नंबरवरून मेसेज आला. त्याच्या सवयीप्रमाणे त्याने रिप्लाय केला. हळूहळू ती व्यक्ती आता नोंद झाली होती. 12वीत शिकणारी त्याच्याच शहरातील एक मुलगी होती. राणी या नावाने ती राहुलशी चॅटिंग करायची. हळूहळू मैत्री वाढली. घरातल्या मंडळींची माहिती, फोटो एकमेकांना पाठवले गेले. एक दिवस राणीने राहुलला भेटायला बोलवलं. राहुल हुशार असला तरी तो साधा होता. तिच्या भेटण्यामागचा डाव त्याला कळलाच नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच भेटल्यावर सुद्धा ती त्याच्याशी जास्त जवळीक साधत होती. वयाच्या दोषामुळे त्याला तेही बरं वाटलं. याप्रमाणे भेटीगाठी वाढल्या आणि राहुल त्या राणीच्या जाळ्यात कधी गुरफटला ते त्यालाच कळलं नाही. त्या दोघांच्या मैत्रीबाबत राहुलच्या आई वडिलांना कल्पना होती, पण आजकाल मुलं मुली मित्रमैत्रिणी असतातच. त्यामुळे राहुल एवढा गुरफटला जाईल याची कल्पना त्यांना नव्हती. एक दिवस राणीने राहुलला भेटायला बोलवले. राहुलचे आई वडील गावाला गेल्यामुळे त्याने राणीला भेटायला नकार दिला. पण तिला जेव्हा हे समजलं तेव्हा तर तिने राहुलला भेटायला जास्तच आग्रह केला. घरी कोणी नाही तर मग आपण बाहेर जेवायला जाऊया असा सल्लाही दिला. खरं तर राहुलच्या आईने त्याला सक्त ताकीद दिली होती की घरी बँकेतून दागिने आणले आहेत, त्याशिवाय
कॅशही होती, त्यामुळे राहुलला तिने घरीच राहायला सांगितले होते. जाताना 1,000 रुपये दिले होते, कारण ते 3 दिवसांनी येणार होते. जेवण करणाऱ्या काकूही नव्हत्या, म्हणून 3 दिवस बाहेरचे जेवण लागणार होतं. राणीला राहुल हे सगळं मन मोकळेपणाने सांगत होता आणि तेच तो चुकला. आता तर राणीने त्याला आणाभाका घातल्या. राहुल, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर आपण जेवायला जाऊया, नाहीतर उद्यापासून मी तुला फोनही करणार नाही आणि भेटणारही नाही, राणी खोट्या प्रेमात म्हणाली. मग काय, राहुल लगेच घाबरला आणि भेटायला तयार झाला. ठरल्या ठिकाणी ते दोघेही पोहोचले. प्रेमाच्या गप्पा झाल्यावर राहुलने जेवण मागवले. जेवायला त्यांना रात्रीचे 11 वाजले. आता मात्र घरी गेलेच पाहिजे, नाहीतर आईला समजलं तर ती रागवेल, राहुल म्हणाला. पण राणीचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती केव्हापासून तिच्या मोबाईलमध्ये मेसेज करण्यात बिझी होती. राहुलने पुन्हा सांगितल्यावर ती हसत पटकन हो म्हणाली. राहुललाही थोडं आश्चर्यच वाटलं. आतापर्यंत नको जाऊ म्हणणारी आता हो कशी म्हणते. राहुल घाईघाईत घरी गेला. बघतो तर काय, घराचं दार उघडच होतं. ते बघताच तो पटकन धावत घरात गेला. बघतो तर काय, सगळं सामान अस्ताव्यस्त. कपाटाची दारं सताड उघडी होती. आईच्या दागिन्यांचे डब्बे रिकामे होते. राहुलला घामच फुटला. तेवढ्यातच आरशावर लिहिलं होतं की थँक्स व्हॉट्सअप मित्रा. बापरे, काकू, काका, लवकर दार उघडा, बघा काय झालं, आमच्या घरी चोरी झाली आहे. राहुलने शेजाऱ्यांना उठवलं. सगळे सरळ पोलिसात गेले. समोर पाहतो तो नचिकेत त्याच्या आई वडिलांबरोबर तिथेच होता. राहुलने आपल्या घरची माहिती सांगितल्यावर नचिकेतनेही त्याच्या घरी घडलेली घटना सांगितली. त्याच्या आरशावरही तसंच लिहिलं होतं, थँक्स फॉर स्टेटस. पोलिसांनी हे कळल्यावर राहुल आणि नचिकेतची चांगलीच खबर घेतली. तेव्हा राहुलने राणीबद्दल सांगितलं. तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडचा राणीचा फोटो दाखवला. तेव्हा तर राहुलला धक्काच बसला. राणी 25 वर्षाची होती. तिचं खरं नाव दुसरंच होतं. सोशल मीडियावर मित्र करायचे, त्यांना प्रेमात अडकवायचं, त्यांच्या मित्रांचीही माहिती घ्यायची आणि संधी साधून सगळ्यांना एकाच वेळी लुबाडायचं. हा त्यांच्या टोळीचा धंदाच होता. सावज पकडायचं आणि शिकार करायची. पोलिसांनी राहुल आणि नचिकेतच्या आई वडिलांना फोन करून बोलवून घेतलं. दोघांच्याही आई वडिलांना चांगलंच फैलावर घेतलं. पैशापेक्षा मुलांना वेळ द्यायला सांगितलं. पोलिसांनी लगेच चक्र फिरवले. लगेच तक्रार केल्यामुळे काही तासातच राणी आणि तिच्या साथीदारांना पकडले. राहुल आणि नचिकेतला त्यांची चूक समजली. त्यांच्या आई वडिलांनाही खूप पश्चाताप झाला, कारण त्यांनी हवं तेवढं लक्ष त्यांच्या मुलांकडे दिलं नव्हतं. तिथले पोलीस अधिकारी म्हणाले, राहुल, नचिकेत, या घटनेवरून शिका. मोबाईलच्या व्यसनातून बाहेर या. हे व्यसन दारू, तंबाखू, गुटखा यासारखेच भयंकर आहे. लवकर स्वतःला आवरा, नाहीतर मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रात तुमची रवानगी करावी लागेल. बाप रे, मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र? राहुलने विचारले. हो, इतर व्यसनांप्रमाणे हे देखील व्यसनच आहे आणि लगेच जर या व्यसनापासून मुक्त झाला नाही तर खरंच फार अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे असे वाईट प्रसंगही ओढावतात. काही वेळा तर जीवालाही धोका उद्भवतो. म्हणून तुम्ही वेळीच सावध व्हा. हो सर, खरंच आमचं चुकलं. आता आम्ही मोबाईलपासून लांबच राहू. मोबाईलच्या वेडामुळे आम्ही खूप मोठ्या अडचणीत आलो, पण तुमच्यामुळे वाचलो. थँक्यू सर. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेतून तुम्हाला काय बोध मिळतो कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कथा लेखिका सौ सीमा श्रीराम मोडक यांनी लिहिली आहे.